पुण्यातून बातमी आहे। पुण्यात चाललं तरी काय असा सवाल उपस्थित होतोय, कारण पुण्यात ड्रग्ज तस्करांचा सुळसुळाट थांबेनाचं नाव घेतोय। पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने आणखी एक मोठी कारवाई केली आहे। पुण्यात ड्रग्ज बनवण्याचा कच्चा माल जप्त करण्यात आलेला आहे। पुण्यात ड्रग्ज तस्करांचा सुळसुळाट थांबेना, तर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही आणखी एक मोठी कारवाई केलेली आहे। पुण्यात ड्रग्ज बनवण्याचा कच्चा माल जप्त करण्यात आलेला आहे। पुण्यात चालले तरी काय असा सवाल उपस्थित होतोय, कारण पुण्यात याआधीही अनेक कारवाया झालेल्या आहेत ज्यात मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त करण्यात आलाय। एमडी आणि मेथ बनवण्यासाठी जे रॉ मटेरियल लागतात ती रॉ मटेरियल त्या ट्रकमध्ये आहे अशा प्रथमदर्शनी दिसते, परंतु एक्झॅक्टली त्याचे केमिकल कॉम्पोजिशन काय आहे ते फॉरेन्सिक रिपोर्ट नंतरच समजेल। परंतु विचारपूस आणि प्राथमिक पाहणी करून त्या जे साठा आहे ते एमडी मेथ आणि इतर ड्रग बनवण्यासाठी रॉ मटेरियल्स आहे असं स्पष्टपणे दिसून आलेली आहे। या प्रकरणात अधिक तपास की हे रॉ मटेरियल कुठून कुठून येत होता त्याची तपास सध्या सुरू आहे। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे। अजिंक्य, पुण्यात पुन्हा एकदा ड्रग्ज तस्करांचा सुळसुळाट पाहावयास मिळतोय। अनेक ड्रग्ज जप्त करण्यात आलेले आहेत, मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त करण्यात आले, तर या संदर्भात ताजा तपशील। हो, नक्कीच आपण ज्याप्रमाणे बोललात की पुण्यात नक्की चाललंय का, तर हा गंभीर प्रश्न पुणेकरांनाही देखील पडलेला आहे। पुण्यात गेल्या काही दिवसापासून ड्रग्ज आणि ड्रग्जची जी प्रकरणं आहेत ती वाढत आहेत। कुरकुम मधील MIDC मध्ये पुणे पोलिसांनी जे आहे ते यापूर्वी 3600 कोटींचे ड्रग्ज जप्त केले होते। त्यानंतर कालच पिंपरी चिंचवड मध्ये 2000 कोटींचे ड्रग्ज पिंपरी पोलिसांनी हे केलेले आहेत, जप्त केलेले आहेत। आणि आज दुपारी पुण्यातील विश्रांतवाडी परिसरातून 340 किलो ड्रग्ज बनवण्यासाठी जो कच्चा माल लागतो तो कच्चा माल पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। आणि हा कच्चा माल जो आहे तो एका ट्रक मध्ये सापडल्याचं देखील आता समोर येत आहे। आणि या प्रकरणी आतापर्यंत पोलिसांनी 9 आरोपींना अटक केलेली आहे। पुण्यातील जी तरुणाई आहे ती ड्रग्जच्या विळख्यात सापडते की काय असा प्रश्न निर्माण होतोय। आणि या ड्रग्ज विक्रेत्यांचं असेल किंवा ड्रग्ज प्रकरणी जे गुन्हेगार आहेत त्यांचं कंबरडं मोडण्याचं काम आता पुणे पोलिसांकडून चालू केलेलं आहे। रोज नवीन पोलिसांच्या ज्या आहेत त्या कारवाई सुरू आहेत। आणि आणखी आता हळूहळू पुढे काय उघड होतं हे पण पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण की कोट्यावधी रुपयाचे ड्रग्ज आणि ड्रग्ज बनवण्याचा कच्चा माल जो आहे तो पुणे पोलिसांनी आतापर्यंत अटक केला। धन्यवाद अजिंक्य, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।